एका सिनेमाच्या दुनियेत जेव्हा प्रेक्षकच बनतो कथानकाचा हिरो आणि जेव्हा सिनेमा संपला आहे असं वाटतं तेव्हाच सुरू होते खरी कहाणी. ही केवळ एक फिल्म नाही, तर ही आहे फिल्ममधून बाहेर येऊन पुन्हा फिल्ममध्ये अडकण्याची कहाणी, जिथे विलन्स परत येतात आणि हिरोला आपली फॅमिली वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढावं लागतं. हा आहे हिचकॉक विरुद्धचा किस्सा. तर तयार आहात ना तुम्ही हा धमाल, डरावना आणि धक्कादायक सिनेमा डी नेक्स्ट लेवल पूर्णपणे मराठीत समजून घेण्यासाठी? कारण इथे ज्याला तुम्ही मेला असं समजलात तो परत येतो आणि ज्याला हिरो समजलात तोच बनतो रिव्ह्यूवर आणि अखेर भूतांचाही शेवट सिनेमाच्या रिव्ह्यूवरच होतो. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्यात या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी एक्सप्लेन करणार आहे एक साऊथ हॉरर कॉमेडी फिल्म. या चित्रपटाचं नाव आहे डी नेक्स्ट लेवल. आणि हो, ही फक्त हॉरर कॉमेडी नाही, तर त्यांनी हॉरर सिनेमांचा अक्षरचा स्पूफ तयार केला आहे. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण प्रशांत नावाच्या व्यक्तीला पाहतो, जो एक प्रसिद्ध यूट्यूबर असतो. तो सिनेमांचे रिव्ह्यू देतो. एका संध्याकाळी त्याला एक गिफ्ट पार्सल येतं. त्यात सिनेमा पॅराडाईज नावाच्या थिएटरचं एक मॉडेल असतं आणि सोबतच एक स्पेशल शोचं तिकीटही असतं. तेव्हाच प्रशांतला एक फोन कॉल येतो. त्या कॉलमध्ये सांगितलं जातं की सिनेमा पॅराडाईजमध्ये खास तुमच्यासाठी शो ठेवला आहे, आपल्या फॅमिलीला पण घेऊन या, त्यामुळे आमच्या फिल्मचं प्रमोशनही होईल. पण प्रशांत मात्र एकटाच थिएटरमध्ये जातो. तो पाहतो की थिएटरमध्ये सगळीकडे फक्त हिचकॉक नावाच्या माणसाच्या फिल्मचे पोस्टर लावलेले आहेत आणि त्या सगळ्या हॉरर फिल्म्स होत्या. प्रशांत लक्षात घेतो की थिएटरमध्ये एकदम शांतता पसरलेली आहे आणि कोणीच दिसत नव्हतं. तो आवाज देतो, "कुणी आहे का?" तेवढ्यात अचानक एक माणूस समोर प्रकट होतो, जो त्या थिएटरचा ऑपरेटर असतो. तो खूपच सिरियस दिसतो. सर्वात आधी तो प्रशांतचं स्वागत करतो आणि विचारतो, "सर, तुमची फॅमिली नाही का आली?" प्रशांत म्हणतो, "मी आलोय, हेच पुरेसं आहे." मग तो ऑपरेटर त्याला शो दाखवायला घेऊन जातो. प्रशांत पाहतो की थिएटरमधलं हॉल पूर्णपणे रिकामा आहे. तो त्या माणसाला विचारतो की असं का आहे? त्यावर तो सांगतो, "हा शो खास तुमच्यासाठी ठेवलाय. इथे बसा, मूवी बघा आणि सांगा कशी वाटली." इतकं सांगून तो तिकडून निघून जातो. मग चित्रपट सुरू होतो. त्या चित्रपटामध्ये दाखवलं जातं की शहरात एकामागोमाग एक मृतदेह सापडत आहेत. इन्व्हेस्टिगेशन नंतर कळतं की हे सगळे लोक सिनेमांचे रिव्ह्यू करत होते किंवा त्यांच्या फॅमिलीमधले होते. हे सगळं करत होता एक वेळसर आणि अनसक्सेसफुल चित्रपट दिग्दर्शक, ज्याचा चित्रपट खराब रिव्ह्यूमुळे फ्लॉप झाला होता. तो बर्बाद झाला आणि आता बदला घेण्यासाठी सगळ्या रिव्ह्यूअर्सना टार्गेट करत होता. तो एक सिरियल किलर बनतो, जो फ्री शोचं आमिष दाखवून रिव्ह्यूअर्सना त्यांच्या फॅमिलीसकट थिएटरमध्ये बोलावतो आणि नंतर त्यांना मारून टाकतो. थोड्याच वेळात प्रशांतला समजतं की त्या सिरियल किलरचं नाव हिचकॉक आहे आणि तो ज्या थिएटरमध्ये लोकांना मारतो ते हेच थिएटर आहे सिनेमा पॅराडाईज. हे सगळं ऐकून प्रशांत खूपच घाबरतो. त्याला कळतं की ही काही फिल्मची स्टोरी नाही, तर खरी गोष्ट आहे. पण त्याला अजून जास्त धक्का तेव्हा बसतो जेव्हा त्याला समजतं की हिचकॉक तर मरण पावलेला आहे. पोलीस त्याला पकडू शकले नाहीत, पण काही लोकांना त्याचं सत्य कळलं आणि मग लोकांनी याच थिएटरमध्ये घुसून त्याचा खून केला. इतकंच नव्हे तर त्यांनी त्या ऑपरेटरलाही मारून टाकलं. म्हणजे हे थिएटर झपाटलेलं आहे आणि हिचकॉकचा आत्मा प्रशांतला इथे बोलून आणतो. मरून गेल्यावरही हिचकॉकच्या मनात रिव्ह्यूअर्सविषयी प्रचंड राग होता आणि आता भूत बनूनही तो त्यांचा बदला घेत होता. प्रशांतला हे समजल्यावर तो लगेच थिएटरमधून पळून जायचा प्रयत्न करतो, पण तेवढ्यात हिचकॉकचं भूत त्याला पकडून अंधारात ओढून नेतं. प्रशांतच्या किंकाळ्यांनी सगळं थिएटर हादरतं आणि दरवाजे बंद होतात. यानंतर आपण पाहतो प्रशांतपेक्षाही मोठा आणि फेमस यूट्यूब रिव्ह्यूअर, ज्याचं नाव आहे कृष्णा. त्याचे फॅन्स त्याला किस्सा या नावाने ओळखतात, कारण त्याच्या चॅनलचं नाव होता किस्सा 47. किस्साची सवय होती सगळ्यांना ब्रो ब्रो म्हणून बोलायची, अगदी आपल्या वडिलांनाही. त्याचे वडील ऑटो चालवत होते, आई गृहिणी होती आणि धार्मिक विधी वगैरे करत असे. त्याची बहीण साधीशी होती आणि जॉब करत होती. तिचं नाव होतं देवी. किस्साची गर्लफ्रेंडही होती. तिचं नाव होतं आसई आणि ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. एक रात्री किस्सा असाच वेळ घालवत असतो, तेवढ्यात त्यालाही सेम गिफ्ट पार्सल मिळतं. हिचकॉकचा कॉल देखील किस्साला येतो, ज्यात तो त्याला संपूर्ण कुटुंबासह आपल्या थिएटरमध्ये एक स्पेशल मूव्ही दाखवण्यासाठी आमंत्रित करतो. किस्सा म्हणतो, "ठीक आहे ब्रो, पण मूव्हीचं नाव काय आहे?" तेव्हा हिचकॉक सांगतो, डी नेक्स्ट लेवल." हा होता या चित्रपटाचा 15 मिनिटांचा इंट्रो. पुढच्या दिवशी किस्सा सगळ्यांना तिकीट दाखवतो आणि सांगतो की त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एका खास शोसाठी आमंत्रण आलं आहे. त्यानंतर किस्सा QR कोड स्कॅन करून एकटाच त्या लोकेशनवर पोहोचतो. शोची वेळ मात्र रात्रीची होती, पण किस्सा दिवसभरात थिएटर पाहण्यासाठी जातो.
आपण तिथं गेल्यावर त्याला कळतं की ती जागा पूर्णपणे ओसाडाने बंद पडलेली आहे. ते थिएटर अनेक वर्षांपासून चालूच नाही. किस्साला काहीतरी गडबड वाटते, म्हणून तो तिकडून ताबडतोब बाहेर पडतो. पण घरी परतल्यावर तो पाहतो की गेटला कुलूप आहे. त्याला समजतं की सगळे लोक सिनेमाला गेले आहेत. तो लगेच युटर्न घेतो आणि परत थिएटरकडे धाव घेतो. दुसऱ्या बाजूला किस्साचे वडील त्यांच्या ऑटोमध्ये संपूर्ण कुटुंबाला सिनेमा पॅराडाईज थिएटरमध्ये घेऊन आलेले असतात. किस्साची आई, त्याची बहीण आणि गर्लफ्रेंड आसी सगळे त्यांच्यासोबतच होते. तेव्हा तोच माणूस म्हणजे हिचकॉकचं भूत त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शो दाखवायला घेऊन जातो. त्यावेळी थिएटर पूर्णपणे रिकामं नव्हतं. काही लोक बसलेले दिसतात, पण ते सगळे प्रत्यक्षात भूतच होते. ते सर्वजण किस्साबद्दल विचारू लागतात की तो कुठे आहे. तो भूत सांगतो की तो पण येईलच. मग तो तिकडून निघून जातो आणि शो सुरू होतो. तेवढ्यात थिएटरमध्ये आणखी 2 यूट्यूबर्स येतात. त्यांची नाव असतात मनी आणि बाबू. भूत त्यांना आधी थांबवतो आणि सांगतो, हा शो तुमच्यासाठी नाही, फक्त किस्सा 47 साठीच आहे. पण ते दोघं वाद घालू लागतात. आम्ही पण मोठे यूट्यूबर्स आहोत. तुझ्या मूवीला खराब रिव्ह्यू देऊन फ्लॉप करू शकतो. मग भूत त्यांना आत सोडतो, कारण हिचकॉक अशाच रिव्ह्यूअर्सना टार्गेट करत होता. पूर्वी त्यांच्या नावाचा समावेश लिस्टमध्ये नव्हता, पण आता तो चढेलच. शो सुरू होण्यापूर्वी दोघं टॉयलेटमध्ये जाऊन सिगरेट वगैरे ओढतात आणि मस्ती करत असतात, कारण त्यांना थांबवायला तिथं कोणीच नव्हतं. इतक्यात किस्सा तिथं पोहोचतो आणि आपल्या कुटुंबाला शोधू लागतो. त्याला मनी आणि बाबू दिसतात आणि तो त्यांना आधीपासूनच ओळखत असतो. ते त्याला सांगतात की आमच्यात सामील हो. पण किस्सा तिकडून निघून जातो आणि आपल्या फॅमिलीला शोधायला लागतो. तो तिथं जातो जिथं काहीतरी गोंधळ सुरू असतो. तो पाहतो की तिथं खूप लोक बसलेले आहेत, पण त्याची फॅमिली मात्र त्याला अजून कुठेही दिसत नव्हती. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो. तेवढ्या सिनेमामध्ये एक सीन चालू होतो. एक किलर एका बाईला मारायला येतो आणि ती बाई म्हणते, किस्सा मला वाचव. हा आवाज ऐकून किस्साचे कान टवकारतात, कारण तो आवाज त्याच्या आईचा असतो. शॉकिंग म्हणजे त्या सिनेमातली बाई ती प्रत्यक्षात त्याची आई असते, पण ती मॉडर्न ड्रेसमध्ये असल्यामुळं तो तिला आधी ओळखूच शकला नव्हता. मग त्या सिनेमात किलर त्याच्या आईला मारून टाकतो आणि लगेचच स्क्रीन बंद होते. त्यानंतर किस्सा पाहतो की सगळं थिएटर रिकामं झालं आहे. तो विचार करू लागतो, सगळे लोक अचानक कुठे गेले. तो टॉर्च घेऊन आजूबाजूला पाहू लागतो आणि त्याला कोपऱ्यात एका मुलीचं भूत दिसतं. दुसऱ्या कोपऱ्यात त्याला तो सिनेमामधील किलर दिसतो आणि दुसऱ्या बाजूला एक विचित्रसा माणूस उभा असतो. किस्साला लगेचच समजतं की हे थिएटर खरंच भूतिया आहे. आणि तेवढ्यात अचानक हिचकॉकचं भूत त्याच्यासमोर प्रकट होतं आणि त्याला सरळ त्या मूवीच्या आत ओढून नेतं. बाबू आणि मनी देखील किस्सासोबतच त्या फिल्मच्या आत जातात. पुढच्या क्षणी तिघंही स्वतःला एका जहाजावर बघतात. सुरुवातीला त्यांना काही समजत नाही ही जागा कोणती आहे, आपण इथं आलो तरी कसे. पण लगेचच किस्सा सगळं समजून घेतो आणि दोघांनाही सांगतो, थिएटरमधल्या भूताने आपल्याला फिल्मच्या आत ट्रॅप केलंय ब्रो. बाबू म्हणतो, भाई तू हे काय बोलतोयस. तेव्हा किस्सा त्याला वर दाखवतो, हे बघ ब्रो, फिल्मचं पहिलं चॅप्टर मास किलर. बाबू आणि मनीला तर विश्वासच बसत नाही की आपण खरंच फिल्मच्या आत आलो आहोत. किस्सा म्हणतो, ब्रो आपल्याला खूप काळजीपूर्वक वागावं लागेल. फिल्मचा किलर फारच धोकादायक आहे. पण बाबू आणि मनी अजिबात गंभीर नव्हते. त्यांना तिथे एक मुलगी दिसते आणि ते तिच्यावर नजर ठेवू लागतात. मुलगी उठते आणि तिथून निघून जाते, तर ते तिला फॉलो करतात. किस्सा देखील त्यांच्यासोबत जातो. तेव्हाच त्यांना किलरचा बीजीएम ऐकू येतो. किस्सा म्हणतो, ब्रो वाटते किलर येतोय. मग तो दोघांना घेऊन लपतो. पण तेवढ्यात ती मुलगी तिथं परत येते आणि ते दोघं पुन्हा तिच्याकडे पाहायला लागतात. इतक्यात किलर तिला मारायला येतो. पण मनी आणि बाबूला अजूनही वाटतं की ही फिल्मच आहे. सगळीकडे ॲक्टिंगच चालली आहे. मनी तर किलरसोबतच बडबड करायला लागतो. तो बोलतो, अरे जा ना, डिस्टर्ब करू नकोस. तेवढ्यात ती मुलगी तिकडून निघून जाते आणि किलर चिडून मनीला पकडतो आणि त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घालतो. हे पाहून बाबू हादरतो. खरंच मारलं का त्याला. तेव्हा त्याला समजतं की हे प्रकरण खूपच गंभीर आहे. किस्सा आणि बाबू आता किलरपासून बचाव करत पडू लागतात आणि त्यांची अक्षरशः अवस्था खूप खराब होते. बाबू म्हणतो, आपण तर पूर्णपणे फसलोय, आता इथून बाहेर जायचं कसं. तेव्हा हिचकॉक समोर येतो, अगदी एखाद्या विलनसारखा भयानक हास्य करत, आणि तो थिएटरमध्ये बसून आपलीच फिल्म बघत असतो. या लोकांची मजा घेत असतो. किस्सा आणि बाबू स्क्रीनकडे बघून पडण्याचा प्रयत्न करतात, पण काही गेल्या ते बाहेर जाऊ शकत नाही. हिचकॉक त्यांना सांगतो, या फिल्मचा एंड होईपर्यंत तुम्ही बाहेर येऊ शकत नाही, तेही जर एंडपर्यंत जिवंत राहिलात तर. तो त्यांना फिल्ममधल्या मुख्य पात्रांबद्दल सांगतो, जसं की फिल्मचा हिरो राघवन आहे, जो एक डिटेक्टिव्ह आहे, आणि त्यांचा असिस्टंट गोपाल. वेगवेगळ्या भाषा बोलणारा मारन, आणि व्हिलन तर आहेच मास किलर, ज्याच्यापासून त्यांना वाचावं लागणार होतं. इतक्यात किलर तिथे येतो आणि ते दोघं पुन्हा पडायला लागतात. पडत पडत ते एका ठिकाणी पोहोचतात जिथे एक पार्टी चालू असते.
तेव्हा किस्सा काय पाहतो, त्याची फॅमिली पण तिथंच आहे. ती सगळी फॅमिली आता फिल्मच्या पात्रांमध्ये रूपांतरित झालेली असते. ऑटो रिक्षा चालवणारे त्याचे वडील आता त्या शिपचे कॅप्टन झालेले असतात. त्याची पूजापाठ करणारी आई आता मॉडर्न शिल्पा झाली असते आणि त्याची साधी दिसणारी बहीण देवी आता माया झालेली असते, जी या फिल्मची हिरोईन होती. या तिघांना त्यांच्या मूळ आयुष्याची काहीच आठवण नव्हती. ते किस्सालाही ओळखत नव्हते. हे सगळं पाहून किस्साचा मेंदू पूर्णपणे गरगरायला लागतो. तेवढ्यात हिचकाच समोर येतो आणि म्हणतो, चल, तू आपल्या फॅमिलीला तर भेटलास, पण तुझी गर्लफ्रेंड कुठे आहे माहिती आहे का? सोड तिची काळजी, आधी आपल्या आईची काळजी कर. आणि त्याला तो सीन आठवून देतो जिथं किलर त्याच्या आईला मारतो आणि तो सीन या पार्टीनंतरचाच आहे. हे ऐकून किस्सा आपल्या आईसाठी खूप काळजी करू लागतो, पण त्याच्या फॅमिलीला त्याचं काहीच ऐकायचं नसतं. मग किस्सा विचार करतो की फिल्ममधला हिरो राघवनशीच बोलावं. तो राघवनकडे जातो आणि विचारतो, मी तुम्हाला ब्रो म्हणू शकतो का? राघवन म्हणतो, हो, काही हरकत नाही, बोल, काय झालं? किस्सा सांगतो, ब्रो, शिपमध्ये किलर फिरतोय आणि माझ्या आईचा जीव धोक्यात आहे. खरं तर सगळ्यांचा जीव धोक्यात आहे, काहीतरी कर ब्रो. पण किस्साच्या फॅमिलीमधले त्याला ओळखायलाच नकार देतात. तेव्हा किस्सा म्हणतो, ब्रो, हे सगळे आता फिल्मचे पात्र झाले आहेत, म्हणून मला ओळखत नाही. खरं तर आपण फिल्मच्या आत आहो ब्रो. आणि पुढच्या सीनमध्ये किलर माझ्या आईचा खून करणार आहे. तेव्हाच किलरचं बीजम पुन्हा ऐकू येतं. किस्सा घाबरून म्हणतो, ब्रो, ऐकलंस ना, किलरचं बीजम वाजतंय, तो येतोय, काहीतरी कर प्लीज. पण राघवनला वाटतं की किस्सा काहीतरी मानसिक रुग्णासारखा बोलतोय. मग राघवन बाउन्सरला बोलवतो आणि किस्सा आणि बाबू दोघांनाही पार्टीतून बाहेर फेकून देतो. पुढच्या सीनमध्ये किस्साची आई लिफ्टने आपल्या खोलीत जात असते आणि किलर तिला स्टॉक करत असतो. किस्सा दोघांनाही स्टॉक करत असतो. नंतर आपण पाहतो की किस्साची आई तिच्या रूममध्ये जाते आणि तिचं कॅरेक्टर एका चोरणीचं असतं, जी बाकी प्रवाशांचं सामान चोरून आणते आणि म्युझिक लावून आनंदाने नाचते. इकडे म्युझिक ऐकून किलर तिच्या खोलीकडे येत असतो, पण किस्साला हा सीन आधीच आठवत असतो, म्हणून तो सावधगिरीने तिच्या रूममध्ये जाऊन म्युझिक प्लेअर काढतो आणि ते दुसऱ्या रूममध्ये लपवतो. किलर म्युझिकच्या आवाजाचा पाठलाग करत त्या चुकीच्या रूममध्ये जातो जिथे किस्सा लपलेला असतो. मग किस्सा आणि किलर यांच्यात झटापट होते. किलर किस्सावर भारी पडतो आणि त्याला खूप मारतो, पण किस्सा हुशारीने त्याला एक करंट लागणाऱ्या बोर्डवर फेकतो, ज्यामुळे तो भाजून मारतो. अशा प्रकारे किस्साने किलरचाच किस्सा संपून टाकला. म्हणजेच फिल्मचं पहिलं चॅप्टर संपतं. यानंतर किस्साचे वडील, जे आता शिपचे कॅप्टन होते, अनाऊन्स करतात की शिपमध्ये काही बिघाड झाल्यामुळे प्रवास थांबावा लागणार आहे. त्याची दुरुस्ती होण्यास 2 दिवस लागतील. तोपर्यंत सर्व प्रवाशांना एका आयलंडवरील हॉटेलमध्ये नेलं जाणार आहे. यासोबतच फिल्मचा दुसरा चॅप्टर सुरू होतं, ज्याचं नाव आहे मिस्टिक आयलंड. जेव्हा सर्वजण बोटीने आयलंडकडे जात असतात, तेव्हा बॅकग्राऊंडला एका स्त्रीच्या आवाजात नरेशन सुरू होतं. ती स्वतःला जेसिका म्हणते. ती सांगते, हा आयलंड हॉन्टेड आहे, इथून लोक गायब होतात, कुणीही परत येत नाही. किस्सा म्हणतो, ब्रो, हा आवाज तर माझ्या गर्लफ्रेंडचा वाटतोय, पण ती मला कुठेच दिसत नाही आहे. तो चिंतेत पडतो. बाबू म्हणतो, भाई शांत हो, वाटतंय तुला ती याच आयलंडवर मिळेल. आपण पोहोचलो की तिला शोधून काढू. थोड्याच वेळात सगळे आयलंडवर पोहोचतात. हॉटेलच्या महिला स्टाफ सर्वांचं स्वागत करतात. सर्वात आधी राघवन, गोपाल आणि माया यांची बोट पोहोचते. माया राघवनमध्ये इंटरेस्ट दाखवू लागते आणि त्याच्याशी फ्लर्टही करते, कारण तो या फिल्मचा हिरो आहे. पण राघवनला काहीच समजत नाही. मग गोपाल त्याला सांगतो, सर, वाटतंय ती मुलगी तुमच्यावर प्रेम करू लागली आहे. तेवढ्यात एक आदिमानवासारखा माणूस धावत त्यांच्या दिशेने येतोय आणि काहीतरी बोलतो, पण ते त्यांना समजत नाही, कारण तो चायनीजमध्ये बोलत असतो. पण ही फिल्म असल्यामुळं अशा सीनमध्ये सबटायटल्स तर असतातच. किस्सा खाली पाहून सबटायटल वाचतो आणि राघवनला सांगतो, ब्रो, तो सांगतोय की ही जागा खूप धोकादायक आहे, जीव प्यारा असेल तर परत जा. राघवन विचारतो, तुला कसं कळलं? तू खाली काय बघतोयस? किस्सा सांगतो, ब्रो, खाली सबटायटल्स दिले आहेत. पण राघवन आणि गोपालला काहीच दिसत नाही, फक्त किस्सा आणि बाबू यांनाच हे सगळं दिसतं. त्यामुळे राघवन त्यांना वेडसर समजून दुर्लक्षित करतो. इतक्यात हॉटेल स्टाफ त्या आदिमानवाला पकडायला येतो आणि तो पडून जातो. मग समोरून हॉटेलचा मॅनेजर रॉबर्ट येतो आणि त्याचबरोबर विलनसारखं बीजम सुरू होतं. हे पाहून बाबू आणि किस्सा लगेचच ओळखतात की हा या चॅप्टरचा विलन आहे. तो गोपालला सावध करत म्हणतो, ब्रो, याच्या येण्यावर तसंच विलनचं बीजम वाजलं, पक्का हाच खलनायक आहे. पण गोपालला हे काहीच ऐकू येत नाही. तो त्यांची थट्टा करून तिकडून निघून जातो. मग किस्सा आणि बाबूला समजतं की फिल्ममधल्या कॅरेक्टर्सना हे सिनेमॅटिक एलिमेंट्स दिसत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने ही फिल्म नसून खरं लाईफ आहे. यानंतर सगळे हॉटेलमध्ये प्रवेश करतात.
तिथे एक रहस्यमय स्त्री सर्वांवर नजर ठेवत असते. राघवनला जाणवतं की कुणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवते. तो वळून पाहतो, पण तोपर्यंत ती स्त्री अदृश्य झालेली असते. इतक्यात किस्सा आणि बाबू तिथे येतात आणि तिला पाहतात. पण अचानक अंधार होतो. स्मोक इफेक्ट सुरू होतात आणि झाडावर एक घुबड बसलेलं दिसतं. हे पाहून किस्साला समजतं हे चॅप्टर सुपरनॅचरल हॉरर आहे, म्हणजेच हॉटेलमध्ये भूत आहे. मग ते दोघं हॉटेलमध्ये जातात आणि फिल्मचा हिरो राघवनला शोधायला लागतात. दोघं वेगवेगळ्या दिशेने निघतात. किस्साला गोपाल भेटतो आणि तो त्याला विचारतो, राघवन कुठे आहे? गोपाल सांगतो, सर कॉफी प्यायला गेलेत. किस्सा म्हणतो, अरे ब्रो, ही फिल्म आहे. इथं कप तर असतोच, पण कॉफी नसतेच. आणि मग तो राघवनचं खरं नाव सांगतो की तो म्हणजे गौतम वासुदेव मेनन आहे, जो या चित्रपटात राघवनची भूमिका करत आहे. किस्सा म्हणतो, हा नेहमीच आपल्या सिनेमात रिकामा कप घेऊन फिरत असतो ब्रो, आणि तुझं नाव आहे किंग्सले ब्रो, आणि ही जी गोष्ट चालली आहे ती म्हणजे फिल्म ब्रो. मग तो राघवनला शोधायला जातो. तेवढ्यात गोपाल पाहतो की खरंच कप रिकामा आहे, त्यात फक्त स्मोक आहे. आणि त्यामुळे गोपालला खात्री पडायला लागते की ही खरंच एक फिल्म आहे आणि तो म्हणजे किंग्सले आहे. तो गोपालची ॲक्टिंग करतोय. दरम्यान किस्सा पाहतोय की राघवन त्याच्या बहिणीसोबत बसला आहे. दोघांची डेट चालू असते. किस्सा तिथे पोचतो आणि त्यांना अडवतो आणि म्हणतो, ब्रो, इथे भूत आहे. हे ऐकून त्याची बहीण घाबरते. राघवन तिला म्हणतो, तू घाबरू नकोस, मी पाहतो काय आहे. मग ते तिघं बाहेर जाऊन बोलायला लागतात. राघवन म्हणतो, भाई, काय प्रॉब्लेम आहे तुम्हा दोघांना? आधी किलर म्हणत होता, आता भूत. नेमकं काय चाललंय? किस्सा म्हणतो, ब्रो, प्रॉब्लेम आहे. ती जागा खूप डेंजरस आहे. मला स्वतःला आणि माझ्या फॅमिलीला वाचवायचं आहे. आणि वरून माझी गर्लफ्रेंडही गायब आहे ब्रो, तिला पण वाचवायचं आहे. यावर राघवन समोर लटकलेल्या एका पोर्ट्रेटकडे पाहून हसत म्हणतो, अरे ती बघ, तीच असेल ना तुझी गर्लफ्रेंड. किस्सा बघतो आणि म्हणतो, ब्रो, हो रे, हीच माझी गर्लफ्रेंड आहे असंही. हे ऐकून राघवन बाबूला म्हणतो, भाई, हा तर पक्का FPPचा पेशंट आहे, फॅन्टसी प्रोन पर्सनॅलिटी. हा तर ख्याली दुनियेत राहतोय, याला तात्काळ ट्रीटमेंटची गरज आहे. हे बोलून राघवन तिकडून निघून जातो. बाबू सगळं शांतपणे ऐकतो, पण काहीच बोलत नाही. मग किस्सा तिथल्या हॉटेलच्या एका लेडी स्टाफला विचारतो, हा फोटो कोणाचा आहे? ती बाई सांगते, हीच या आयलंडची मालकीन जेसिका सेबेस्टियन. किस्सा विचारतो, पण ती कुठे आहे? ती बाई म्हणते, माहिती नाही, अनेक वर्षांपासून ती गायब आहे. हे ऐकून किस्सा खूपच उदास होतो. तेवढ्यात हिचकॉक समोर येतो आणि म्हणतो, अरे भाई, इतक्यात तुटलास? जर खरं तुझ्या गर्लफ्रेंडवर प्रेम करत असशील तर जा आणि तिला शोध. आणि मग सीन चेंज होतो. दोघं आता स्वतःला एका जुन्या कारखान्यात पाहतात. किस्सा म्हणतो, अशा लोकेशनवर तर फाईट सीन होतो ब्रो. तेवढ्यात तिथे तोच चायनीज माणूस येतो, जो रॉबर्ट आणि त्याच्या माणसांपासून लपून पळत असतो. आणि रॉबर्ट एका मोठ्या चाकूसोबत आपल्या गुंडांसह त्याचा पाठलाग करत असतो. हे पाहून किस्सा आणि बाबू त्या चायनीज माणसाला घेऊन लपतात. मग किस्सा त्याला विचारतो, तुला जेसिकाबद्दल माहिती आहे का? तो चायनीज माणूस त्यांना काहीतरी सांगतो, पण त्याचं बोलणं समजून घेण्यासाठी दोघं खाली सबटायटल शोधू लागतात. पण यावेळी त्यांना काही सबटायटल दिसत नाही, कारण याआधी जेव्हा तो बोलला होता ते डायलॉग स्क्रिप्टचा भाग होता, त्यामुळे त्याचे सबटायटल आले होते. पण आता जे काही बोलतोय ते स्वतःहून बोलतोय, त्यामुळे सबटायटल येत नाही. किस्साला आठवतं की या चित्रपटात मारन नावाचं एक पात्र आहे, ज्याला सगळ्या भाषा समजतात, तर त्याच्याकडून भाषांतर करून घ्यायचं ठरवतात. पण इतक्यात रॉबर्टचे गुंड त्यांना पकडतात आणि तो चायनीज माणूस पडून जातो. रॉबर्ट त्याला पकडतो आणि त्यांच्या डोळ्यांसमोर त्याचा गळा चाकूने कापून टाकतो. हे पाहून किस्सा आणि बाबूचा संशय आता पूर्ण खात्रीत बदलतो. त्यांचा अंदाज बरोबर होता, रॉबर्टच खरा विलन आहे. मरतानाही तो चायनीज माणूस काहीतरी बोलतो. किस्सा आणि बाबू त्याचं बोलणं लक्षात ठेवण्यासाठी ते परत परत म्हणू लागतात आणि रॉबर्टपासून बचाव करत ते तिथून पळून जातात आणि मारनला शोधू लागतात. गोपाललाही आता खात्री पडते की किस्सा बरोबर बोलतो आहे, हा खरंच एक चित्रपट आहे. तो राघवनकडे जातो आणि त्याला हे सांगू लागतो. तेवढ्यात किस्सा आणि बाबू धावत येतात. गोपाल त्यांना थांबवतो आणि म्हणतो, तुम्ही जे मला सांगत होतात ते सरांना पण सांगा. पण किस्सा काहीतरी वेगळंच बोलतो आणि त्यातच त्याला खरी लाईन आठवत नाही, म्हणून तो तशीच गोंधळलेली काहीतरी लाईन बोलतो आणि निघून जातो. बाबूही त्याच्या मागे निघून जातो. हे पाहून राघवन म्हणतो, हे दोघं पूर्ण वेड्यासारखे का वागत आहेत? आणि तो गोपाललाही विचारतो, तू यांच्यावर विश्वास ठेवतोयस? गोपाल म्हणतो, सर, मी हे प्रूव्ह करून दाखवू शकतो. आणि राघवनच्या हातातला कप हिसकावून तो आपल्या डोक्यावर ओततो, पण त्यात खऱ्या अर्थाने कॉफी असते. राघवन म्हणतो, या दोघांपेक्षा तुलाच जास्त इलाजाची गरज आहे. दुसरीकडे
किस्सा आणि बाबू मारणला शोधता शोधता वॉशरूममध्येच पोहोचतात. पण तिथे त्याचे डॅड असतात. ते त्यांना गे समजतात आणि चिडवतात. मग दोघं त्यांना वॉशरूममध्ये लॉक करून तिकडून पडून जातात. अखेर त्यांना मारण स्विमिंग पूलजवळ सापडतो. तो बोलतो, तो सांगतो त्या चायनीज माणसाने सांगितलेले वाक्य म्हणजे 3ऱ्या मजल्यावर एक डायरी आहे ज्यात या आयलंडचे सगळे रहस्य लिहिले आहेत. पण ती डायरी उघडू नका, नाहीतर मोठ्या संकटाला समोर जावं लागेल. किस्सा विचारतो, ब्रो कोणतं संकट? मारन म्हणतो, ते मी कसं सांगू, पुढची लाईन दे ना. तरच सांगू शकतो. पण किस्साकडे पुढची लाईनच नसते. ज्याने ती ओढ दिली होती त्याचं तर आयुष्य संपलं होतं. डायरी उघडणं रिस्की होतं, पण पुढे तर जायचंच होतं. म्हणून दोघं डायरी शोधायला निघतात. तेवढ्यात रॉबर्ट समोरून येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. पण दोघं कसाबसा बचाव करून एका रूममध्ये शिरतात. ते खिडकीतून बघतात तर बाकी सगळे लोक कॅम्पफायरच्या आजूबाजूला बसलेले असतात. माया राघवनच्या शेजारी बसलेली असते आणि राघवन तिच्यासाठी गाणं गात असतो. तेव्हा लेडी स्टाफ सर्वांना डिनरसाठी बोलावते, पण सगळे म्हणतात थोडं फिरून येतो. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, पण फक्त 3ऱ्या मजल्यावर जाऊ नका. हे ऐकून किस्सा आणि बाबू लगेचच समजतात की नक्कीच 3ऱ्या मजल्यावर काहीतरी भूत आहे. चित्रपटामध्ये जेव्हा कोणी असं सांगतं की त्या ठिकाणी जाऊ नका, तेव्हाच कॅरेक्टर तिथेच जातात. म्हणून त्यांना रोखणं गरजेचं आहे. पण इतक्यात किस्साचे डॅड येतात आणि दोघांना रूममध्ये बंद करून जातात. त्यांचं म्हणणं असतं, तुम्ही लोकांनी मला वॉशरूममध्ये बंद केलं होतं ना, आता मी बदला घेतोय. दुसऱ्या बाजूला राघवन एकटाच बाहेर स्मोक करत असतो. तेव्हाच त्याला एक पाईपमधून पाण्याबरोबर रक्तही वाहताना दिसतं. त्याला काहीतरी गडबड वाटते आणि तो लगेच आत जातो. खिडकीतून तो पाहतो की ती बाई कसल्या तरी मांसाचे तुकडे धुवत होती. आणि जेव्हा तो फ्रीज उघडतो तेव्हा तो थक्क होतो. फ्रीजमध्ये ते चायनीज माणसाचं कापलेलं डोकं आणि शरीराचे तुकडे ठेवलेले असतात. हे पाहून राघवनला समजतं की ही हॉटेलवाले सगळे मानव मांस खाणारे म्हणजे कॅनिबल्स आहेत. इकडे बाबू आणि किस्साला हॉरर बीजीएम ऐकू येतो आणि लगेचच समजतं हे सगळे नक्कीच 3rd फ्लोअरवर गेले असतील. खरंच दुसऱ्या बाजूला सगळे 3rd फ्लोअरवर फिरत होते, जिथं असं वाटत होतं की वर्षानुवर्ष कोणीही पाऊल ठेवलं नव्हतं. जमिनीवर धूळ, भिंतीवर कोड्यांची जाडी होती. किस्साच्या बहिणीचं पात्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं होतं. ती तिथून लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती. जाड्यांमधून तिला एक बॉक्स दिसतो आणि तिचे व्ह्यूअर्स तिला तो बॉक्स उघडायला सांगतात. दुसरीकडे राघवन आता त्या बाईचा पाठलाग करत असतो. त्याला बरेच शस्त्र, मांसाचे तुकडे आणि किलरसारख्या खुणा दिसतात. त्यानंतर त्याला आतून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येतो. तो आत जातो आणि पाहतो त्या बाईसोबत तिचा नवरा आणि मुलगाही होता. त्यांचं संपूर्ण कुटुंब मानव मांसांचं जेवण करत होते. राघवन लगेचच त्यांच्यावर बंदूक रोखतो आणि विचारतो, सांगा काय झालं या आयलंडवर? इकडे किस्साला आणि बाबूला पुन्हा किलरचं बीजीएम ऐकू येतो. बाबू म्हणतो, हे कसं शक्य आहे? तू तर किलरला मारलं होतं ना, मग तो परत कसा आला? आपण पाहतो किलर तर जिवंत होता, कारण फक्त एकच किलर नव्हता. हॉटेलमधले सगळे मेल स्टाफ किलर होते. त्यांच्यातील एक जण किलरच्या गेटअपमध्ये राघवनला पकडतो. इकडे किस्सा आणि बाबू एका खिडकीतून पडून जातात. त्याच वेळेस 3rd फ्लोअरवर माया तो बॉक्स उघडते. त्यात एक डायरी असते, काट्यांनी वेढलेली, आणि त्यावर जेसिका हे नाव असतं. म्हणजे ती जेसिकाची डायरी होती. माया ती डायरी उचलून पाहत असते. तेव्हा एक काटा तिच्या हाताला टोचतो आणि रक्ताचे थेंब डायरीवर पडतात. ते पडताच तिला काहीतरी विचित्र वाटू लागतं. तिला भयानक विजन्स दिसायला लागतात. ती जोरात किंचाळते आणि घाबरून डायरी टाकून पडून जाते. बाकीचे सगळेही घाबरून तिच्यासोबत पडून जातात. तेवढ्या समोरून एक किलर एका मुलीला पकडतो आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर तिचं शरीर फाडून टाकतो. हे सर्व दृश्य पाहून सगळे लोक घाबरून उलट्या पायाने मागे पडू लागतात आणि त्याच जागेवर येतात. इतक्यात किस्सा आणि बाबू तिथे येतात. तेव्हाच किस्साला मायाकडून डायरीबद्दल कळतं. तो लगेचच सगळ्यांसोबत वर डायरी घ्यायला जातो. माया सांगते की तिने ती डायरी त्या पुढच्या भिंतीच्या फटीत टाकून दिली आहे. हे कोण किस्सा थेट भिंतच फाडतो. आत जाऊन ते काय पाहतात तर छतापासून जमिनीपर्यंत भिंतीत एक खोल उभा छिद्र होता आणि डायरी त्यात सर्वात खाली पडलेली होती. तिथे दोरी होती, पण ती इतकी लांब नव्हती. तेव्हा मारन एक आयडिया देतो, या दोरीला मुलींचे ड्रेस बांधू म्हणजे लांबी वाढेल. त्यावर किस्सा म्हणतो, प्रो तू दुःशासनाचा वंशज आहे का असले आयडिया देतोस? तेव्हा तो पुढे सांगतो की या सीनमध्ये मुली कपडे काढणार नाही आणि इथले सगळे मर्द आपले कपडे काढून त्या दोरीला बांधतील आणि मग खरंच सगळे माणसं आपले कपडे काढून त्या दोरीला बांधतात. त्यामुळे किस्सा लटकत डायरीपर्यंत पोहोचतो. पण डायरी पकडताना ती उघडते
आणि त्यातून एक तीव्र प्रकाश निघतो. त्या प्रकाशात किस्साला एक भूत दिसतं आणि ती दुसरी कोणी नसून जेसिकाच असते. सगळेजण दोरी वर खेचतात आणि जेसिका देखील किस्सासोबत वर येते. सगळे तिला पाहून घाबरतात आणि पडून जातात. तेव्हा जेसिका किस्साला भिरकावते आणि निघून जाते. किस्सा आता हिचकॉकवर चिडतो आणि म्हणतो, तू माझ्या गर्लफ्रेंडला मारून भूत बनवलंस आणि आता सांगतोस की तिला शोधून वाचव. हे असं काही शक्य आहे का? त्यावर हिचकॉक म्हणतो, ब्रो, तूच तर म्हणायचास की माझ्या सिनेमात ट्विस्ट नाही आहे, पात्र मरत नाही, सस्पेन्स नाही. तर हा माझा सिनेमा आहे आणि हाच माझा ट्विस्ट आहे. मग तो सांगतो की किस्सा अजूनही फ्लॅशबॅकमध्ये जाऊन जेसिकाला वाचू शकतो. दुसरीकडे राघवनला पकडलं जातं आणि ते त्याला मारण्याच्या तयारीत असतात. किलर त्याचा मास्क काढतो आणि तो रॉबर्ट निघतो. तो सांगतो की जेसिकाची आत्मा आता मोकळी झाली आहे. हे ऐकून सगळे घाबरतात. आता आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं जिथे रॉंग टर्न स्टाईलचे काही भयानक पात्र, वन आईड आणि थ्री फिंगर हे लोक त्यांचे पूर्वज होते, जे खूप क्रूर आणि डेंजरस होते. पण जेसिका त्यांच्याहूनही अधिक डेंजरस भूत बनली. ती सगळ्यांना मारून टाकते कारण त्यांनीच जेसिकाला मारून तिचं मांस खाल्लं होतं. ती आता या पिढीलाही मारायचं ठरवते. पण त्यांच्यातलीच एक जण, ती झाडामागची आंटी, तिने जेसिकाच्या आत्म्यांना तिच्या डायरीत बंद करून तिला 3rd फ्लोअरवर कैद केलं होतं. दुसऱ्या बाजूला किस्साचे वडील अजूनही वॉशरूममध्येच अडकलेले असतात कारण त्यांना पोटदुखी झाली होती. तेव्हा जेसिकाची डायरी अगदी त्याच्यावरच्या व्हेंटिलेटरवर पडलेली असते आणि तेवढ्यातच एक घुबड येऊन ती डायरी खाली पाडतं आणि ती डायरी किस्साच्या वडिलांच्या हातात लागते. किस्साचे वडील ती डायरी उघडून वाचायला सुरुवात करतात आणि जेव्हा ते वाचू लागतात तेव्हा किस्सा आणि बाबूलाही तिचं वाचन ऐकू येऊ लागतं. तेवढ्यात आजूबाजूचं वातावरण बदलायला लागतं. बाबू घाबरत विचारतो, ब्रो, हे काय चाललंय? किस्सा सांगतो, ब्रो, हे फ्लॅशबॅक ट्रान्झिशन आहे. आपण आता फ्लॅशबॅकमध्ये जातोय. आता फ्लॅशबॅकमध्ये त्यांना समोरून एक जीप येताना दिसते जिच्यात जेसिका बसलेली असते. किस्सा तिला काही सांगत असतो. तिला आयलंडच्या धोक्याबद्दल सावध करायला जातो. पण त्याआधीच कुणीतरी बाथरूमचा दरवाजा नॉक करतं. त्यामुळे किस्साचे वडील डायरी वाचायचं थांबवतात आणि किस्सा आणि बाबू फ्लॅशबॅकमधून बाहेर येतात. तेव्हा अचानक पूर्णचंद्र म्हणजे फुल मून दिसायला लागतो आणि बॅकग्राऊंडला भेडियांचे आवाज ऐकू येतात. किस्सा म्हणतो, ब्रो, यांना अचानक फुल मूनचा शॉट काय टाकावासा वाटला? बाबू म्हणतो, ब्रो, वाटतंय की ग्रहण लागणार आहे आणि हॉरर फिल्ममध्ये ग्रहण लागलं की वाईट शक्तींची ताकद वाढते. किस्सा लगेचच म्हणतो, ब्रो, मग आपल्याला ग्रहण लागण्याआधीच फ्लॅशबॅकमध्ये जायला हवं. तो बाबूला सांगतो, मी डायरी घेऊन येतोय, तू काहीतरी ग्रहण थांबवण्याचा जुगाड बघ. बाबू मग आयडिया शोधायला बसतो आणि किस्सा डायरी शोधायला निघतो. दुसरीकडे शमन, ती झाडामागच्या आंटी, जेसिकाची आत्मा नष्ट करण्याची रिच्युअल करत असते. त्या विधीच्या शेवटी तिला जेसिकाची डायरी आगीमध्ये टाकावी लागणार असते. त्यामुळे तिची आत्मा भस्म होईल. पण हे सगळं आज रात्री ग्रहण लागण्याआधी व्हायला हवं. एकदा का ग्रहण लागलं की जेसिकाची आत्मा फारच शक्तिशाली होईल. जरी डायरीमधून आत्मा बाहेर आलेली असली तरी शमनने तिला 3rd फ्लोअरवर अडकून ठेवलं होतं. पण ग्रहण लागल्यावर ती तिला रोखू शकणार नव्हती. म्हणून सगळे लगेच डायरी घ्यायला निघतात. हे सगळं होत असताना लेडी कॅरेक्टर्स साधे वाटत असले तरी सगळे पुरुष कॅरेक्टर्स मात्र आता किलर बनून जातात. तेव्हाच किस्साचे वडील डायरी घेऊन बाथरूममधून बाहेर येतात आणि त्यांच्यासमोर किलर उभा असतो. तो डायरी मागतो पण किस्सा तिथे पोहोचतो आणि ओरडतो, डायरी त्याला देऊ नका, आणि तो एकटाच किलरशी लढायला पुढे जातो. इतक्यात त्यांचा एक साथीदार डायरी घेऊन धावत निघून जातो. किलरने किस्साला आधीच स्लीपर लावलेली असते पण किस्सा काउंटर करत त्याला पाडून टाकतो आणि त्या लेडीच्या मागे डायरीसाठी धावत जातो. तितके शमन रिच्युअल करत असते आणि म्हणते, ग्रहण लागण्याची वेळ झाली आहे पण तरीही अजून फुल मूनच दिसतोय, असं कसं? तेव्हा ते पाहतात की ज्याला ते चंद्र समजत होते तो खरं तर एक लाईट होता जो बाबूने चंद्रासमोर लावलेला असतो. आणि त्यांना पाहून बाबू तिकडून पडून जातो आणि तेव्हा सगळेजण खरा चंद्र पाहतात ज्यावर हळूहळू ग्रहण लागायला सुरुवात होते. थोड्याच वेळात संपूर्ण चंद्र ग्रहणाने झाकला जातो. बस तेवढंच पाहिजे होतं. जेसिकाची आत्मा 3rd फ्लोअरवरून मुक्त होते आणि ती पुन्हा आपली डायरी शोधायला लागते. इतक्यात तिच्या हाती ती डायरी घेऊन पळालेली लेडी येते आणि जिला जेसिका ताबडतोब संपवते. पण आता बाकीचे किल्लरही ती डायरी मिळवायच्या मागे लागलेले असतात म्हणून जेसिका त्यांनाही एकामागून एक ठार मारू लागते. या सगळ्या गोंधळाचा फायदा घेऊन किस्सा डायरी घेऊन तिकडून पळ काढतो आणि तिला वाचू लागतो. पण फ्लॅशबॅक सुरू होत नव्हता. बाबू म्हणतो, भाई, ही डायरी तुझ्या वडिलांनी वाचली तर कदाचित फ्लॅशबॅक सुरू होईल. तेवढ्यात जेसिका दोघांवर अटॅक करण्यासाठी येते आणि त्याचवेळी दुसरी एक लेडी डायरी उचलून शमनकडे घेऊन जाते. डायरी पाहून शमन जोरात हसते
आणि तिला आगीत टाकायला सांगते. तेव्हा ती लेडी डायरी जडत्या आगीकडे फेकते आणि जेसिका तिथे पोहोचते. तिला रोखण्यासाठी सगळे तिच्यावर हत्यार फेकू लागतात आणि मग ज्याप्रमाणे अशा सिनेमांमध्ये असतं, स्लो मोशन सुरू होतं. किस्सा पाहतो की बाबू ही स्लो मोशनमध्ये वागत आहे. मग तो त्याला एक थप्पड मारून सांगतो, हे स्पेशल इफेक्ट्स फक्त फिल्म कॅरेक्टर्सवर होतात, आपल्यावर नाही. मग किस्सा या स्लो मोशनचा फायदा घेतो आणि हत्यारांची पोझिशन बदलतो. मग आग उचलून शमनच्या डोक्यावर टाकतो आणि पुन्हा ती डायरी घेऊन पडतो. स्पीड नॉर्मल झाल्यावर सगळे कॅरेक्टर एकमेकांच्या हत्यारांनी ठार होतात आणि शमन जडून मरते. इतक्यात किस्सा आपल्या वडिलांना पकडतो आणि त्यांना म्हणतो, प्लीज डायरी वाचा. तेव्हा जेसिकाची आत्मा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येते, पण त्याचवेळी फ्लॅशबॅक सुरू होतो. आता आपण पाहतो की भूतकाळात जेसिका आणि रॉबर्ट मिळून नवीन आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असतात. जेसिकाला अजिबात कल्पना नसते की रॉबर्ट आणि त्याचे साथीदार या पाहुण्यांना मारून आपल्या राक्षसी पूर्वजांना खाऊ घालतात आणि स्वतःही त्यांचा मांस खातात. पण एक दिवस जेसिका ही सगळी सच्चाई गुपचूप पाहते आणि बाहेर जाऊन सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. मग रॉबर्ट येतो आणि तिला पकडतो आणि तिचा खून करतो. पण यावेळी किस्सा वेळेत पोहोचतो आणि जेसिकाला वाचवतो. तो रॉबर्ट आणि त्याच्या लोकांशी लढायला सुरुवात करतो. इतक्यात जेसिका पळून वर एका खोलीत शिरते. तेव्हा रॉबर्ट येतो आणि खोली बाहेर लॉक करून तिथे केरोसिन टाकायला लागतो आणि त्याचा प्लॅन जेसिकाला त्या खोलीत जाळून मारण्याचा असतो. पण तेवढ्यात किस्सा खिडकीतून येतो आणि जेसिकाला वाचवतो. बाहेरून आवाज आल्याने रॉबर्टला समजतं आत अजून कुणीतरी आहे. तो दार उघडून आत येतो. तिथे खिडकीवर पडदा लटकलेला असतो. त्यामुळे रॉबर्टला वाटतं की जेसिका पडून गेली आहे. पण हा किस्साचा एक प्लॅन असतो. किस्सा या गोंधळाचा फायदा घेऊन जेसिकाला बाहेर घेऊन जातो आणि रॉबर्टला त्याच्या लोकांसोबत खोलीत बंद करून टाकतो. जाता जाता तो रॉबर्टची सिगार पेटून खोलीत फेकतो, ज्यामुळे सगळी खोली पेट घेते आणि रॉबर्टसह त्याचे लोक जळून मरतात. किस्सा जेसिकाला सुरक्षितपणे हॉटेलमधून बाहेर काढतो. त्यामुळे वर्तमानात जेसिका पुन्हा जिवंत होते. रॉबर्ट वगैरे आता मृत्युमुखी पडले असल्यामुळे किलरचा धोका नाहीसा होतो. सगळे थोडे निश्चिंत होऊन आरामात राहतात. कॅप्टनही घोषणा करतो की आता आपण निघणार आहोत. तिथेच अचानक फिल्मच्या डायरेक्टर हिचकॉकचं नाव स्क्रीनवर फ्लॅश होतं. म्हणजे फिल्म आता एंड झाली आहे. सगळे शेवटी सेल्फी वेल्फी काढत असतात. तेवढ्यात एक उडत आलेला बाण एका मुलीच्या गळ्यात घुसतो आणि ती जागीच मरण पावते. आता इथे वना येतो. तो 3 फिंगर आणि सोरटूथ यांच्यासोबत पूर्ण बारात घेऊन आलेला असतो. एक चौथा बारातही असतो, ज्याचं नाव माहिती नाही. हे चौघंही पूर्ण तयारीनं ट्रक घेऊन आलेले असतात. किस्साच्या समोरच ते त्यांच्या संपूर्ण फॅमिलीलाच उचलून घेऊन जातात आणि किस्सा काहीच करू शकत नाही. फ्रस्ट्रेशनमध्ये किस्सा हिचकॉकवर चिडतो आणि म्हणतो, भूत ब्रो, हा काही नवीन ट्विस्ट आहे. फिल्म तर संपली होती ना, मग आता आम्हाला इथून बाहेर काढ. हिचकॉक म्हणतो, असं कसं? जोपर्यंत सगळे विलन जिवंत आहे फिल्म कशी संपेल? किस्सा म्हणतो, पण ते मरून गेले होते ना. हिचकॉक हसून म्हणतो, भाई डोकं लाव. त्यांना तुझ्या गर्लफ्रेंडच्या आत्म्याने मारलं होतं. आता ती जिवंत आहे, तर मग त्यांना मारणार कोण? त्या लॉजिकने ते पुन्हा जिवंत असले पाहिजेत. आता किस्सालाच त्यांना संपवावं लागणार होतं. किस्सा चिडतो, पण तो काही करू शकत नाही. हार मानणं त्याच्या रक्तात नव्हतं. तो ठरवतो की आता आपल्या फॅमिलीसाठी झगडणार. इथे सुरू होतो रॉंग टर्नचा स्पूफ आणि चित्रपटाचा 3रा अध्याय. क्रेडिट सुरू झालेले असले तरी कथा अजून संपलेली नव्हती. ते एक्स्ट्रा सीन असतात ना, ते क्रेडिटमध्येच दाखवतात. तसंच काहीतरी. फॅक्टरीत या तिघांना ट्रॅपमध्ये अडकून मारण्याची तयारी सुरू असते. सगळे मृत्यूच्या जवळ पोहोचलेले असतात. तेवढ्यात किस्सा जीप घेऊन आत धडकतो. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन मशीन बंद होतं. ते तिघं बाहेर पाहतात तर तिथे मारन आणि गोपाल दिसतात, जे त्यांना मागून बोलवत त्यांना घेऊन सुरक्षित अंतरावर घेऊन जातात. एवढ्यात किस्सा, राघवन, बाबू आणि जेसिका त्यांच्यासोबत फॅक्टरीमध्ये आत शिरतात. पण ते हे विसरतात की अजून 4 किलर्स होते. 3 बाहेर होते, पण चौथा अजून आतच होता. तो राघवनला पाहताच मोठ्या हातोड्याने त्याच्यावर वार करतो. राघवन आणि किस्सा दोघं मिळून त्या चौथ्या किलरशी लढा देतात आणि शेवटी मोठ्या कष्टाने त्याला मारून टाकतात. तोपर्यंत बाबू आणि जेसिका किस्साची फॅमिली वाचवतात. पण किस्साला अजून उरलेले 3 किलर पण संपवायचे असतात, कारण त्यांना मारल्याशिवाय फिल्म कशी संपेल. म्हणून तो राघवनसोबत मिळून त्यांच्यासाठी एक ट्रॅप तयार करतो. त्याची आई आणि बहीण त्या तिघांपुढे जाऊन नाच करून त्यांना टीज करतात आणि फॅक्टरीत बोलवतात. मारन आणि गोपाल, जे अजूनही किलरपासून वाचत होते, ते चुकून आधीच फॅक्टरीत पोहोचतात आणि राघवनच्या ट्रॅपमध्ये फसून मरतात. तेवढ्यात 3 किलर तिथे येतात. त्यांना पाहून सर्वजण इकडे तिकडे पडतात. बाबू एक पुतळ्यासारखा उभा राहतो.
सो ट्रूथ त्याला बघतो आणि हळूहळू त्याच्याकडे येतो. तेवढ्यात जेसिका टाळी वाजवून एका कोपऱ्यात लपते. या सीनमध्ये द कंजरिंगचा संदर्भ दिला आहे. बाबू तिथून हटून ट्रॅपजवळ जाऊन उभा राहतो आणि किस्सा रस्सी पकडून तयार असतो. जसा सो ट्रूथ सर्कलमध्ये येईल तसंच तो रस्सी सोडून वरचा गोल त्याच्यावर टाकणार असतो. पण सो ट्रूथ साईडलाच फिरत असतो. तेवढ्यात एक उंदीर बाबूच्या पॅन्टमध्ये घुसतो. बाबू तो उंदीर काढायला पॅन्टची झीप ओपन करतो. उंदीर निघून जातो पण बाबू पकडला जातो. सो ट्रूथ समजतो की हे लोक त्याला फसवत होते. तो बाबूच्या मागे जाऊन हातोडा मारायला येतो. पण किस्साच्या इशाऱ्यावर बाबू खाली झुकतो आणि किस्सा रस्सी सोडतो. मोठा गोल सो ट्रूथच्या छातीवर आदळतो. तो खिडकी फोडून खाली पडतो आणि मरण पावतो. तेवढ्यात थ्री फिंगर मारायला येतो. सगळे पडतात पण त्यात फर्शवर चिकटलेला गोंद असतो. त्यामुळे किस्सा, बाबू आणि जेसिका तिघांचे पाय तिथेच अडकतात. हे राघवनचं ट्रॅप असतं. आणखी त्याच ट्रॅपमध्ये एक टाईम बॉम्बही असतो. पण किस्सा कुठे कमी होता. तो जेसिकासोबत ड्रमवर चढतो, खिडकीपर्यंत पोहोचतो आणि ट्रॅम्पोलियनवरून उडी मारून दोघंही सुरक्षितपणे बाहेर येतात. बाबू मात्र अजून अडकलेला असतो. तो जिक्सॉसारखा एक छोटीशी सायकल चालवत खिडकीपर्यंत जातो. पण ट्रॅम्पोलियनवर उडी मारल्यावर पुढे न जाता परत वर जातो. बॉम्ब फुटायला आता फक्त काही सेकंदच उरलेले असतात. तेव्हा बाबू किस्साला म्हणतो, तू लास्टवाल्याला मार, मी इथचं बघतो. किस्सा म्हणतो, ब्रो, बॉम्ब फुटणार आहे, तू मरणार आहेस. बाबू भाऊक होऊन म्हणतो, भाऊ, आपली साथ इथपर्यंतच होती. माझी वीरगाथा तू सोशल मीडियावर टाक, माझ्या आत्म्याला शांती मिळेल. बॉम्ब फुटायला आता फक्त 3 सेकंद बाकी असतात. तेवढ्यात थ्री फिंगर देखील पडून जाण्याचा प्रयत्न करतो. पण बाबू त्याला पकडून ठेवतो आणि दोघंही बॉम्बमध्ये उडून मरतात. बाबूच्या मृत्यूमुळे किस्सा भाऊक होतो आणि प्रचंड रागवतो. तो आता वन आयवर लक्ष केंद्रित करतो, जो की अजूनही जिवंत असतो. सगळ्यांनी वन आयला पकडलं असतं. तेव्हा किस्सा हातात एक लोखंडी रॉड घेऊन धाव जातो आणि वन आयच्या छातीमध्ये रॉड घालतो. त्यामुळे वन आयही मरतो. तर टेक्निकली किस्साने हिचकॉकला हरवलं होतं. पण हिचकॉक हार मानायला तयार नव्हता. तो पुन्हा त्या 4ही खलनायकांना भूत बनवून जिवंत करतो. किस्साला कळतं की फिल्म इथे संपणार नाही. आता याचा एक सिक्वलसुद्धा येणार आहे, ज्याचं नाव असणार आहे डीडी नेव्हर एंड्स. आणि तेव्हाच या सिक्वलचा इंट्रोसुद्धा सुरू होतो. किस्साची फॅमिली आणि त्याची गर्लफ्रेंड सर्वांना खेचून एका पोर्टलमध्ये नेलं जातं. मग राघवनचा प्रोमो सुरू होतो, ज्यामध्ये तो सांगतो, मी परत येईन ही कहाणी संपवायला. आणि तो सुद्धा त्या पोर्टलच्या दिशेने जातो. पण किस्सा काय करतो, तो राघवनला शूट करून संपवतो आणि हिचकॉकला म्हणतो, आता बोल ब्रो, जेव्हा हिरो पहिल्याच पार्टमध्ये मरण पावला तेव्हा सिक्वेल कसा बनेल. आता तरी तुझी हार मान ब्रो आणि माझ्या फॅमिलीला सोड. हे ऐकून हिचकॉकलाही कबूल करावं लागतं की खरंच किस्सा एक उत्कृष्ट रिव्ह्यूअर आहे आणि त्याला सिनेमाची चांगली समज आहे. हिचकॉक इम्प्रेस होतो, किस्साला बेस्ट रिव्ह्यूअर घोषित करतो आणि शेवटी त्याला आणि त्याच्या फॅमिलीला सोडतो. सगळे फिल्ममधून बाहेर येतात आणि थिएटरमध्ये परततात. पण किस्साच्या फॅमिलीला काहीच आठवत नव्हतं. ते ऑपरेटरला परत फिल्म सुरू करायला सांगतात, कारण त्यांच्या मते अजून सुरुवात झालीच नाही. किस्सा त्यांना समजावतो की फिल्म तर संपली आणि शेवटी त्यांना घेऊन थिएटरच्या बाहेर निघतो. आणि याबरोबरच या चित्रपटाचा इथेच द एंड होतो. तर मंडळी, ही होती डीडी नेक्स्ट लेवलची थरारक आणि धमाकेदार कहाणी. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.